तर हाय फ्रेंड्स, तर अनुराज भोई या ब्लॉगमध्ये तुझं स्वागत आहे. तर आज आहे गुढीपाडवा निमित्त आज एक व्हिडिओ बनवणारच आहे. कारण की आज गुढीपाडवा आहे तर बोलू एक व्हिडिओ बनवलं पाहिजे. तर इथं बांबू पण हँडल आहे, तुम्ही बघू शकता व ते लांब आहे, अजून सजवलं नाही. त्याच्या अगोदर आपण थोडासा नाश्ता करून घेऊया. अ, पोळी पोळी खाऊया, पोळी खाईन आणि हलकी दूध पिईन. बघू शकता गुढीपाडवासाठी ती बांबू मस्तपैकी साफ केलं पण आहे, बघू शकता. मस्तपैकी साफ केला आहे. आता फक्त हिला सजवायचं बाकी आहे बस. काय राहू दे, नाही तुटत. बांबू एकदम साफ बीप केलेला आहे. आता हिला फक्त सजवायचं बाकी आहे. तो बघा पाट पण हल्लेला आहे. या पाटावर ठेवतील गुढीपाडवा. आणि कलश आणलेला आहे आणि कपडा आणलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हिला सजवायच्यासाठी खूप सुंदर तयारी चालू झालेली आहे. आणि हार पण घेतलेला आहे. आणि ह्या काय हार घेतला, ह्या काय आहे साखर माल आणि एक साखर माळ पण घेतलेली आहे. परत असेल नाही तर आजकालच काय कसं तरी. पहिला हात असत. आता गुढीपाडवा बघायची वेळ, त्याचा सणचा वाट बघतो, तो क्षण आलेला आहे. गुढीपाडवा आता उभी करणार आहे. होते उभी, बघू शकता कसलीच वाटते. उभी केलेली आहे. तर आता गुढीपाडवाला रस्त्याने भांडतात. सण आला कधी ती मजाच वेगळी असते सणासुदाची. त्याचं गुढीपाडव्यासाठी पोळ्या पण केलेला आहे आणि गोड पण ठेवलेला आहे. आणि हा झाड कसला आहे, कडलिंबाचा पाला, कढींबाचा पाला. आणि त्याच्या ग्लासमध्ये काय आहे, पाणी. पाणी आहे, तो सोराचा आहे, सोडाचा आहे. नारळ फोडल्यावर. हां, आता इथं पूजा करतात गुढीपाडव्याची. आई, हा गुढीपाडवाचा सण कसा तयार झाला, सुरुवात कशी झाली गुढीपाडव्याची? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जिजाऊने आणि शिवाजी महाराजांनी केला. आपण करायला लागलो, आपल्याला इंग्रजाई करून दिला असता. नसता. राहणार पूजा बिजा करून झालेली आहे आणि नारळ बिरळ फोडलेला आहे. गणपती सारखा तुटलेला आहे, बघू शकता. पाला खायचा आणि दूध खायचं, तसाच खावत असतं. तुला तर एक पाणी घे, थोडासा दूध घे आणि तो खा. सगळा चांगलं सुरुवात कर.
हिलाचा असतं हे नाही करायचा. तर गोड आणि कसं तो पाणी होता कडुलिंबाचा पाला. करून त्याला पारा एकदम काढवं लागतंय. करून नाही लागते. करवट पाना घेऊन करून पाना लय लागतंय पटकन.